पाली भाषेचा अर्थ आणि उगम. पालीचा अर्थ. पाली भाषेच्या अर्थाबाबत विद्वानांमध्ये मतभेद दिसून येतात. काही विद्वानांनी पालीचा अर्थ पंक्ती ओळ असा केला आहे. व्याकरणकारांनी पालीचा अर्थ पुढीलप्रमाणे स्पष्ट केला आहे. पालेती रखती ती पाली. यामध्ये पालेतीचा अर्थ पालन करणे आणि रखतीचा अर्थ रक्षण करणे असा आहे. म्हणजेच जी बुद्धवचनांचे पालन करते आणि त्यांचे रक्षण करते ती पाली होय. पाली भाषेचा उगम. पाली भाषा ही भारताची एक प्राचीन भाषा आहे. बुद्धवचन बुद्धांचे विचार पुढे नेण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य पाली भाषेने केले आहे. भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीपासून ते महापरिनिर्वाणापर्यंत सलग 45 वर्षे आपला धम्मोपदेश पाली भाषेच्या माध्यमातूनच दिला आहे. भगवान बुद्धांचा काळ इसवी पूर्व 6वे शतक आहे. त्यामुळे निश्चितच पाली भाषा इसवी पूर्व 6व्या शतकाआधीपासूनच अस्तित्वात आणि चलनात असावी. पाली भाषेला मागधी असेही म्हटले जाते. ही भाषा प्राचीन मगध प्रांतात बोलली जात असे. पाली भाषेच्या अध्ययनाचे महत्त्व. बुद्धांनी आपले उपदेश पाली भाषेत दिले आहेत. बुद्धवाणीच्या संकलनातून आणि वेळोवेळी झालेल्या धम्मसंगीतींच्या धम्म परिषदांच्या माध्यमातून पाली साहित्याची निर्मिती झाली. बौद्ध धम्म हा केवळ एक धर्म नसून जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. बुद्ध हे मार्गदर्शक आहेत. बुद्धवाणी ही माणसाला दुःखातून मुक्त करून निर्वाणाकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. बुद्धांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर भाष्य केले आहे. बुद्धांचा धम्म नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा देतो. याच बुद्धवाणीला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी पाली भाषेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. पाली व्याकरणाच्या अध्ययनाची आवश्यकता. कोणत्याही भाषेत लिहिण्याचे, वाचण्याचे आणि बोलण्याचे काही निश्चित नियम असतात. भाषेच्या व्याकरणाच्या माध्यमातूनच या नियमांची माहिती मिळते. व्याकरण हा भाषेच्या अध्ययनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्या भाषेचा शब्दसंग्रह आणि व्याकरणाचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पाली भाषा शिकण्यासाठी देखील पाली शब्दावली आणि तिच्या व्याकरणाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.